सगळ्या लोकांच्या नजरा माझ्यावर खेळलेल्या. सर मैं खुद गई लाने को मटर मार्केट में, मैं गई, मैं लाई और मैंने खुद बनाई. मी म्हणतो अरे तुला काय माहित, माझा खजिना बालपणाचा त्या गावात दडलेला आहे. अभी दुनिया की कोई ताकत मुझे एमएससी होने से रोक नहीं सकती. नमस्कार, मी धनश्री शेखरे. स्वागत आहे आपलं मिरर टू मॅग्नेटिझम, आरशाशी गप्पा, सौंदर्या पलीकडचं सौंदर्य या आपल्या एपिसोडमध्ये. आपण आरशामध्ये पाहतो आणि आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आणि आपण आज अशाच एका आरशाला भेटणार आहोत. तर तो फक्त आरसा नाहीये, तर ते एक चुंबक आहे. डॉक्टर एस.एन. पठाण, ज्यांनी आपल्या शिक्षण, परिश्रम आणि निष्ठेच्या तेजाने समाजाला आकर्षित केलं. टाकीचे घाव हे पुस्तक म्हणजे त्यांच्या संघर्षाचा आरसा आहे. आणि या आरशाने त्यांना इतरांना आपल्यामधील क्षमता ओळखून घ्यायला शिकवलं. चुंबकत्व म्हणजे कसं, आपण एखाद्या गोष्टीला जर आपण ते मॅग्नेट लावलं तर ती आकर्षित करून घेते. आणि तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मी आज सहर्ष स्वागत करते माझ्या पॉडकास्टवर. थँक्यू. वेलकम सर. आणि मला सांगायला आनंद होतो, सर हे माझ्या वडिलांचे अगदी लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे तर मी काका म्हणूनच हे पॉडकास्ट आज आपण कंडक्ट करणार आहोत. अवश्य. त्यांचं जे हा जो चढता क्रम आहे त्यांच्या कारकिर्दीचा, हा वाचताना देखील म्हणजे मला असं ऊर भरून आलं की धनश्री, मी महाराष्ट्र राज्याचं उच्च शिक्षण संचालक होतो 6 वर्षे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची सर्व महाविद्यालय आणि सर्व विद्यापीठा याचा मी प्रमुख होतो. तुम्हाला वाटतं या जुन्या एडिशन मध्ये असल्यामुळे हो. कदाचित तो राहून गेला उल्लेख, पण तो केला पाहिजे. अच्छा, हो, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण. शिक्षण संचालक हो. सेंट्रल बिल्डिंगला माझं कार्यालय हो. होतं आणि तेथून मग मी कुलगुरू झालो. बरोबर. आणि मला वाटतं ते पद असं होतं की महाराष्ट्रातील सगळ्या शाळा आणि 9 विद्यापीठांना जे काही संचलन केलं जातं त्याचं ते तुमची ती शाळा नाही, महाविद्यालय. पूर्ण महाविद्यालय. कारण ओके. ते उच्च शिक्षण उच्च संचालक. शिक्षण. ते शालेय डिपार्टमेंट डायरेक्टर वेगळे असतात. हा. आणि एक याच्यामध्ये नाहीये तो प्रसंग. मी अखिल भारतीय हा. सांस्कृतिक संबंध परिषद, म्हणजे त्याला म्हणतात इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन्स, न्यू दिल्ली, जे परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं, ज्याची स्थापना मौलाना आझादने केली होती, त्याचा मी उपाध्यक्ष होतो 3 वर्षे आणि डॉक्टर करण सिंग त्याचे अध्यक्ष होते. आणि तो माझ्याही दृष्टीने अतिशय म्हणजे तो प्रसंग मला वाटतो कसा घडला तो कदाचित मी पुढे थोडक्यात सांगेल. परंतु हे केंद्रीय राज्यमंत्रीच्या दर्जाचं पद होतं आणि यावेळेला मी आपल्या भारताला अनेक देशामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. वा, किती छान गोष्ट. आणि आजपर्यंत म्हणजे ICCRचे अध्यक्ष आपले महाराष्ट्राचे यशवंत चव्हाण साहेब होते, वसंत साठे होते, परंतु उपाध्यक्ष अजूनही कोणी महाराष्ट्रातून झालेलं नाहीये. वा. तर ती एक संधी मला ईश्वर कृपेने मिळाली आणि मी 3 वर्ष आणि उपाध्यक्ष त्याचबरोबर तुम्ही आबेदा इनामदार कॉलेजचे प्राचार्य होते. प्राचार्य म्हणून होतात. बाबुरावजी गोलप आणि कॉलेज. बाबुरावजी गोलप कॉलेजमध्ये पण होतात. हो. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये तुम्ही काम केलेलं हो. आहे. आणि आत्ताच तुम्ही आत्ता आपली मुलाखत सुरू होण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की मुस्लिम साहित्य संमेलनाचे पण तुमच्याकडे अखिल भारतीय मुस्लिम संस्थेचा अध्यक्ष होतो मी नागपूर येथे. आणि आता सध्या मी MIT मध्ये विश्वशांती केंद्राचा सल्लागार आणि राष्ट्रीय समन्वयक अशी भूमिका म्हणजे काम करतो गेली 15 वर्ष. वा. म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर एक माणूस असा विचार करतो की बास आता मी भरपूर काम केलं, पण आज वयाच्या 77 मला वाटतं 77व्या वर्षी देखील आज ही कामाची उमेद तुमची तेवढीच आहे. तर मला असं वाटतं टाकीचे घाव हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं एक राज आहे, रहस्य जे आहे की ही जी कामाची उमेद तुमची अजूनही कशी जागी आहे, हे रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की 77व्या वर्षी ही माणसाची उमेद कशी कायम राहू शकते, तर हे टाकीचं घाव पुस्तक नक्की तुम्ही वाचावं. कारण या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आजकाल
आजची जी तरुण पिढी आहे ती काही गोष्ट नाही मिळाली म्हणून लगेच नाराज होते. मग आता मी हारलो, आता मी पुढे काहीच करू शकत नाही, मग आता कसं होणार, काय होणार. पण या पुस्तकातून मला ही एक गोष्ट अगदी प्रदीर्घ अशी जाणवली की मॅनिफेस्टेशन किंवा आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे आम्ही ऐकतोय की तुम्ही एखादी गोष्ट आकर्षित केली की ती तुम्हाला मिळते. पण मला हे पुस्तक वाचल्यानंतर मी म्हटलं ना, जे की मॅग्नेट तुम्ही आहात, चुंबकत्व जे आकर्षित करण्याची जी ताकद आहे तुमच्याकडे ती पहिल्यापासून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलंत तर या पुस्तकामध्ये सरांच्या आईचं, काकांच्या आईचं, म्हणजे माझी आजीच म्हणेल मी, आजीचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांनी त्यांच्याबद्दल जे एक एक छोटे छोटे प्रसंग दिलेले आहेत, तर तीच त्यांची ताकद म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये पाठीशी उभी राहिली. आणि जी आईबद्दल जे आपण म्हणतो, आई हा शब्दच असा आहे की त्याच्यामध्ये इटसेल्फ खूप मोठी ताकद आहे. आणि पिंपरी जलसेन सारख्या गावामध्ये राहून एक म्हणजे मुस्लिम कम्युनिटी मधल्या मुलाने हे एवढं मोठं यश मिळवावं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण काका तुम्हीच सांगा मला की लहानपण कसं होतं तुमचं आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण तिथून सुरुवात करूयात. माझा जो जन्म आहे तो मूळ गाव कुसूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, माझ्या वडिलांचं गाव. माझे वडील ना हे गौंडी काम करायचे आणि त्या काळामध्ये काय आहे, गौंडी काम म्हणजे ते मातीची घरं बांधायची, आपण त्याला भेंडे म्हणतो, चिखलाच्या अशा विटा करायच्या आणि लोकांसाठी पैसेच नव्हते. आपला देश फार गरीब होता. मग काम नसायचं पडलं कधी कधी, कोणाचं घर नसायचं. मग काय करायचं ते, तर त्या घरं बांधताना खांब जे असतात, लाकडी खांब, त्या खांबाखाली ठेवायला जी एक खुर्ची किंवा त्याला तळखडा म्हणतात की खुर्ची म्हणतो आपण, दगडाची लागते ना, ते घडायची. आणि ते खुर्ची सकाळी जाऊन ते जसं आपण करवतीने लाकूड कापतो तसं टाकीच्या गावाने ते दगड फोडायचे. एखादं मग काम घेतलं वडिलांनी, ते घर बांधायचं का ते तिकडेच राहायचे. मग आई मजुरी कामाला जायची, कोणाच्या घरी शेतकऱ्याच्याकडे खुरपायला, खळ्यावर मोडायला. आणि त्यावेळेपासून मी आईला मदत करायचो. आणि अशा पद्धतीने एकदा चूल पेटली, असं काहीतरी घडलेलं आहे असं आमच्या लक्षात आलं की आम्ही घरी यायचो, नाही तर बाहेरच खेळायचो. म्हणजे एक वेळा जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल किंवा संध्याकाळी मिळालं तर उद्या सकाळी मिळेल याची काही भ्रांत असायची, खात्री नसायची. अशा पद्धतीने माझं शिक्षण सुरू झालं. मी तुमचा एक प्रसंग म्हणजे एक लिहिलेला आहे पुस्तकामध्ये की तुम्ही शाळेच्या गणवेशामध्ये हाफ पॅन्ट हाफ शर्ट घालून जेव्हा शाळेमध्ये जायचा हो. तर तिथं तुम्ही दळण घेऊन 5 किलो जे काही दळण हो, घेऊन हो. तिथून गिरणीवाल्याकडे जाऊन सूप घेऊन मग ते आणि ते दळण मी निवडायचो. म्हणजे काय व्हायचं की आमच्या गावी तर बाजार भरायचा नाही, पण वडजीरला बाजार भरायचा गुरुवारी. तर आई सांगायची की तू बाजार हाट करायचो, मीच बाजार हाट करायचो. मग 1 किलो समजा एक पायली धान्य घेतलं तर दळून न्यायचं. मग मी गिरणीत जायचो, तिथं सगळ्या महिलाच असायच्या. मग मी ते दळणातले बारीक बारीक खडे काढायचो, कारण मला विचार यायचा की आपसं दळण जर आपण नेलं तर ते भाकरीमध्ये खडे येतील ना. तो त्या महिला पाहायच्या की हा पोरगा पहा काय करतोय. आणि मग ते दळण दळून आणि मग ते गाठोडं बांधून डोक्यावर, तर जवळजवळ तो 7-7.5 किलोमीटरचं अंतर आहे ते. आणि मग ते सगळं घेऊन गावाला यायचं. आणि मला इतका आनंद व्हायचा की आज आपल्याकडे आपण एक पायलीभर बाजरी किंवा ज्वारी दळून आणलेली आहे. आता आपल्याला काय नक्की जेवण मिळेल वेळेवर, अशा पद्धतीचा विचार होता. कधी असं वाटलं नाही की आई वडिलांनी आपल्याला काम सांगतायत, आपण आई वडिलांसाठी काय करू शकतो, अशा पद्धतीचा विचार माझ्या सतत मनात येत असे. असं माझं. आणि मला शिक्षक फार चांगले भेटले त्या गावामध्ये. अगदी हो. म्हणजे मला अजूनही आठवतं, कोठवळे गुरुजी म्हणून आमचे होते प्राथमिक शाळेत. त्यांचं गाव सांगवी सूर्या, आमच्या गावापासून फक्त काय माहिती आहे का 2 किलोमीटरवर आहे. पण ते आमच्या गावात राहायचे, जाऊन येऊन नाही करायचे. आजकालचे शिक्षक आहे ना 30-30 किलोमीटरचा प्रवास करतात आपल्या मोटरसायकलवर किंवा कधी कधी त्यांचे कार बी आहे. आणि आम्हाला अभ्यासाला त्यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं थोरातांचं, तिथे बोलवायचे, आमचा अभ्यास करून घ्यायचे रात्री. कंदिलामध्ये आम्ही अभ्यास करायचो. आणि मग पहाटे उठवायचे आम्हाला. आणि आम्हाला माहित होतं की जर पहाटे उठलो नाही तर सर आहे ना असे म्हणजे काय करते सांगता येत नाही यांची भीती असायची. 7वीला
आमच्या कोठाळे गुरुजींचं असं होतं की म्हणजे शिक्षकांच्या मध्ये स्पर्धा असायची का 7वीच्या काळामध्ये परीक्षा व्हायची. आता काय झालं, निर्णय झाला आपला की 10वीपर्यंत परीक्षाच घेऊ नका. तसं नाहीये. 7वीला त्याला वाफा फायनल म्हणायची परीक्षा. त्या परीक्षेमध्ये आम्ही तालुक्याला आमचं केंद्र असायचं. मग आम्हाला गुरुजी तालुक्याला घेऊन जायचे परीक्षेला. मग तिथे काय, मग त्याला तर म्हणजे फार डिटेल सांगत नाही, पण मधल्या सुट्टीमध्ये आम्हाला गुरुजी बसवायचे. त्या धोत्राच्या सुग्यामध्ये लाह्या फुटाणे घेऊन यायचे, मुलांना वाटायचे. हो. आता दुसरा पेपर आहे, पहिला पेपर झाला आणि म्हणायचे शाब्दीन. माझं मग शाबुद्दीन पद्य मला शाब्दीन म्हणायचे शाब्दीन म्हणजे बुद्धिमान मुलगा. त्यामुळे मला खूप प्रेरणा वाटत. आजकाल आपण काय करतोय, मुलांची स्तुती केली पाहिजे, सारखी लोकांचं कौतुक केलं पाहिजे. आता सांग दुपारी कोणता पेपर आहे सर, इतिहास. सांग जरा काय काय अभ्यासक्रम आहे, बोलायला लाग. आणि मग मी एकटाच उभा राहून सगळं बोलतोय. माझं सगळं पुस्तक पाठ असायचं. मग तेवढ्यात बेल व्हायची, थांबायचो. अशा पद्धतीने. आणि त्यावेळेला माझा 1900 मला आठवतंय की 62 साली पारनेर तालुक्यामध्ये मी 7वीला केंद्रामध्ये पहिला आलो. पण शाळेत जायचं नाही, कारण का माझ्या ड्रेसच नव्हता. खाकी पॅन्ट, पांढरा हाफ शर्ट आणि डोक्यावर टोपी, या तिन्ही गोष्टी नाही माझ्याकडे. त्यामुळे वडिलांना फार त्रास होतोय. ते कधी कधी हिशेब करायला चुकतात, मग त्यांना कामात तोटा येतो. म्हणून मी मग वडिलांच्याबरोबर कामाला जायचं ठरवलं होतं आणि सुरुवातही केली होती मी. पण एक दिवस आमचे ते शिक्षक जे होते, त्यामध्ये ते आज हयात नाहीत, BG शेवाळे सर. ते सायकल घेऊन 2-3 शिक्षक आमच्या गावी आले आणि त्यांनी चौकशी केली की ह्या गावातला एक मुस्लिम समाजातला मुलगा तालुक्याला पहिला आलाय, तो कुठं राहतो. गाव छोटं, त्यामुळे चर्चा झाली की कोणतरी सायकल घेऊन आले. सायकल त्यावेळेला आम्हाला पाहायलाच मिळत नव्हती. त्यामुळे मी सायकल पाहायला म्हणून तिथे गेलो. तर त्यांनी विचारलं, अरे तो मुलगा कुठं राहतो. म्हणलं का, त्याला आम्ही शाळेत न्यायला आलोय. म्हणलं तो मीच मुलगा, पण माझ्याकडे युनिफॉर्म नाही, गणवेश नाही. त्याची काळजी करू नको, उद्या शाळेत आम्ही तुला गणवेश देऊ तुला. आणि मग मी चालत जातो 8 किलोमीटर. गणवेश त्यांनी आणून ठेवलेला असतो, तो मला देतात. ते म्हणतात तो आता दुसऱ्या रूम. अहो ते काय, एक वर्ग आमचा चावडीमध्ये, एक वर्ग रामाच्या मंदिरात, एक वर्ग भाड्याच्या खोलीत, अशी आमची शाळा. जनसेवा विद्यालय वडजिरे, तालुका पारनेर. आणि मग मी ते कपडे घातले, बदलले. सर म्हणले, आता तू जाऊ बस तुझ्या शाळेत 8वीला, तुला फी द्यावी लागणार नाही, आणि जी काही फी असेल ना ती शाळा देईल. मग मी नवीन कपडे घालून पहिल्या बेंचवर बसलो आणि 4ही वर्षे पहिलाच आलो. मॅट्रिकलाही पहिला आलो, केंद्र तिकडं हायस्कूलला. अशा पद्धतीने 4 वर्षे. आई म्हणायची, मी माझ्या गळ्यातलं ती वजरटीक मोडेल आणि तुला सायकल घेईल. म्हणलं नाही. काही मुलांच्याकडे सायकल होती, पण ते आमच्याबरोबर हातात सायकल घेऊन चालत यायचे. कारण आम्ही गप्पा अशोक देवळ आमच्याकडून आम्ही चालत यायचो. आणि असं अतिशय आनंदामध्ये कधी कधी भेंड्या खेळायचो आम्ही, याच्या त्या स्पेलिंगच्या. कधी कधी संस्कृतची वाक्य पाठ करायचो, आम्हाला संस्कृत होतं आम्हाला. तर अशा पद्धतीने हसत खेळत आमचं शाळेचं शिक्षण मॅट्रिकचं झालं. मॅट्रिक पर्यंत तुम्ही शिक्षण पूर्ण केलंच, म्हणजे तेव्हा भरपूर अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं असणार आहे. म्हणजे तिथे अगदी जसं तुम्ही म्हणालेत की गणवेश नाहीये, टोपी नाहीये, तर मग तुम्ही वडझिऱ्याला जायचे शाळेमध्ये चालत. मग तिथं जाताना मग डबा न्यायचे का, किंवा तिथं कसं मग जेवणा खावण्याची सोय? महत्वाचा प्रश्न आहे हा. डबा हा प्रकारच नव्हता. भाकरी फडक्यामध्ये बांधली असायची आणि ती भाकरीच असायची. अलीकडे लोक काय करतात की चपाती खात नाही, भाकरी खातात. आणि मी आईला विचारतो की तू मला चपाती का करत नाही. तर ते म्हणायचे, अरे बाबा चपातीला तेल लागतं, आपल्याकडे एवढे तेल आहे, त्यामुळे भाकरी मिळायची. परंतु मला एक प्रसंग सांगितला पाहिजे की आमच्या शाळेमध्ये एक फार चांगला पद्धत होती. अजूनही ती काही शाळेने खरं म्हणजे घेतली पाहिजे, की जे विद्यार्थी पहिले असायचे, पहिला नंबर ज्यांचा वर्गामध्ये असायचा, ते प्रार्थनेच्या वेळेला शिक्षकांच्या रांगेत उभे राहायचे. अशी सिस्टीम होती. मला 4ही वर्ष शिक्षकांच्या रांगेमध्ये उभं राहण्याचा मान मिळाला. आणि पुढे काय, 1500 मुलं, जवळजवळ 10-20 गावातली पोरं येत असं शाळेला. त्यावेळेला निघोजला शाळा नव्हती, बावळ्याला नाही, फक्त घाटाखाली फक्त वडझिरे. तर मला सकाळी 8ला निघावंच लागायचं, कारण जर का उशीर झाला
आणि मग प्रार्थनेच्या वेळेला जर आपण उशिरा पोचलो तर आपल्याला मुख्याध्यापकाशी जर उभं राहता येणार नाही. मग मी आईला विचारायचो की झाली का भाकरी? अरे नाही रे अजून, थांब, दळावं लागेल. मी कधीच विचार केला नाही भाकरी तयार आहे का नाही. मी शाळेत निघायचो, भाकरी नसायची, बरोबर तिथे जायचो, ती प्रार्थना व्हायची, शाळा सुरू व्हायची आणि 1:30 वाजले की आमची जेवणाला सुट्टी व्हायची. सुट्टी झाली का मी बाहेर यायचो वर्गातून. पाहतो तू त्या शाळेच्या पुढे त्या ओट्यावर आई हातामध्ये ते फडक्यात घेऊन आणलेली भाकरी घेऊन बसलेली. आता आम्ही सगळे मित्र वगैरे बाहेर यायचो शाळेतून, तर मी आईवर लगेच रागवायचो, कशाला आली भाकरी घेऊन तू? आता तुला परत 8 किलोमीटर पायी जावं लागेल परत. मी जेवलो असतो मित्रामध्ये, आम्ही सगळे एकत्रच जेवतो. आम्ही ओढ्यावर जाऊन जेवायचो त्यावेळेला. असं एक तो आमच्या प्रत्येक गावचा झरा होता त्या वाळूचा, तर आमच्या गावचा एक झरा होता, तिथं गोल बसून आम्ही जेवायचो आणि एकमेकाला सगळी चटणी भाकरी एकमेकाला द्यायचो. कशाला आली तू? मला अजूनही, आज माझी आई हयात नाही, ती एकही शब्द बोलायची नाही आणि माझ्या हातात भाकरी देऊन ती जायला निघायची. मग ती भाकरी घेऊन आम्ही ओढ्यावर जायचो. उघडतो, पाहतोय तर त्या भाकरीमध्ये भला मोठा कोळसा असायचा. तिला मी नंतर विचारलं तेव्हा ती म्हणाली की भूत लागू नये किंवा भूताची नजर लागू नये म्हणून हा कोळसा आहे. आणि त्याच्या खाली 10-9 पैसे असायचे. त्या काळामध्ये 10-9 पैशाला एक प्लेट भजी यायची, 10-9 पैशाला मिसळ यायची. मग इतका आनंद व्हायचा. हे आठवड्यातून आईला जवळजवळ 2 ते 3 दिवस करावं लागायचं. पण ती एकदाही बोलायची नाही की काय आहे तुझी शाळा रे, मला आठवड्यातून 2-3 वेळा सारखी तुझी भाकरी घेऊन यावं लागतं, इकडे जायचं 8 किलोमीटर परत यायचं. आता आपण 8 किलोमीटर म्हणतो तेव्हा 2.5 मैल. पण जर का माझी आई मला म्हणाली असती की तुझ्या शाळेमुळं मला इतका हेरपाटा होतो ना, मी शाळा सोडून दिली असती. पण तिनं एकदाही तो विषय काढला नाही, काही घडलंच नाही. संध्याकाळी घरी आलो ना, काही बोलायचीच नाही का तुझं जेवण घेऊन मी आलते, काय हे काय झालं का, काही नाही. मला नवल वाटतं की अशा पद्धतीने आजकाल मी पाहतो ना की जरा बस लेट आली, बस गेली ना का त्या आईला इतका प्रॉब्लेम पडतो की आता मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये कसं, मग रिक्षा, मग कसं न्यायचं, कसं पोचवायचं, किंवा स्कूटर स्टार्ट झाली नाही. 16 किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा कधीही मला ती बोलली नाही. पण त्याचा परिणाम माझ्या मनावर असा झाला की आपल्या शिक्षणामुळे, शाळेमुळे आईला फार त्रास होतो. आपण शिकायचं, खूप शिकायचं, बाबासाहेब आंबेडकरवर शिकायचं. बाबासाहेब आंबेडकरचा आम्हाला वाचायला मिळालं. मी लायब्ररी सेक्रेटरी होतो आमच्या शाळेचा. अख्खं कपाटाचं पुस्तकच माझ्याकडे, म्हणजे पुस्तकांचं कपाट माझ्या ताब्यात होतं. आणि खूप शिकून मोठं व्हायचं आणि आईचा त्रास कमी करायचा, हे मी त्यावेळेला ठरवलं. आणि एकदा आईने तुम्हाला गुरं चरायला पाठवलं होतं तुम्ही आणि तुमची शाळा बुडाली होती. म्हणजे हे का केलं आईने? तर आईला माहित होतं की आपल्या मुलाचं भवितव्य कशामध्ये आहे किंवा त्याला इंटरेस्ट नाही. त्यावेळेला काय होतं की समजा काही अडचण आली असेल की बाबा ती गुराखी, आमच्याकडे गाय होती, आम्ही गाय पाळली होती, आणि ते गुराखी आला नसेल, काहीतरी अडचण असेल तर गाय बांधून ठेवायची पेक्षा ती म्हणली की आजच्या दिवस तुझी शाळा राहू दे, तू गाय चरायला नाही. मी गाय घेऊन गेलो, पण मी दिवसभर रडत होतो. तर ते कुणी असे बाहेर लोक आले, दुसरे गिऱ्हाईक वगैरे किंवा आमचे, ते म्हणायचे काय रडतो? त्यांना भीती वाटायची, ह्या पोरला काही विंचू चावला का, काय साप चावला का, काय झालं, जोरात होत. हा काय रडतो? तर मग मी सांगायचो काय नाही, माझी एकची शाळा बुडाली म्हणून. मग त्यांनी घरी जाऊन सांगितलं की ह्या पोराला परत जनावर चरायला पाठवू नका. हा दिवसभर रडत होता. तर एक गोडी लागली होती शाळेची. शिक्षक चांगले होते, फार वातावरण फार असं वाटायचं की नाही आपण शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीने माझं जरी हायस्कूलमध्ये अडचणी येत होत्या तरी पण सगळे मित्र फार चांगले, तुमची शिकण्याची इच्छाच इतकी जबरदस्त होती की त्या गोष्टी आकर्षित, आणि मित्र फार चांगले भेटले मला. तर अशा पद्धतीने शाळा चालू होती. बरोबर. मित्रांवरून मला एक गोष्ट बोलावी वाटते की म्हणजे मित्र तर खरंच आहे. पप्पा म्हणजे माझे वडील पण तुमचे चांगले मित्र होते. लहानपणीचा आम्ही स्वतः चालत यायचो ना अशोकरावून. आम्ही पण ते जर माझ्या मागे होते 2-3 वर्ष, हा आपण 2 वर्ष असेल किंवा 3 वर्ष. हो. त्यांचे थोरले बंधू बाबूराव जे होते हा ते आम्ही बरोबर होतो, क्लासमेट होतो आम्ही. हा आणि खोडकर विद्यार्थी म्हणून पण तुमची ओळख होती. म्हणजे हुशार तर होतेच, हो.
पण खोडकर विद्यार्थी म्हणून पण होते. तर मॅट्रिक्स जे आपण मगाशी बोललो, तर मॅट्रिकच्या परीक्षेचा एक किस्सा आहे. तर तुम्हाला वडझिराला म्हणजे तुमचं असं होतं की रोज 8 किलोमीटर जायचं, 8 किलोमीटर यायचं आणि तुम्ही हा विचार केला की अरे माझी राहण्याची सोय झाली तर किती बरं होईल. आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला राऊतवाडीच्या तुमच्या मित्रांनी विचारलं की अरे आम्ही रूम घेऊन राहणार आहोत. तर तुला आवडेल का तुम्ही हुशार होतात म्हणजे तुमची जी जिज्ञासा होती शिकण्याची, त्या जिज्ञासेने तुम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे असं मला वाटतं. तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये इतका महत्वाचा आहे का मला वडझीला राहणं मला शक्य नव्हतं, कारण ते रूमचं भाडं, बरोबर. मग माझी भाकरी कोण आणणार. तर ती मुलं म्हणाली की तू जर आमच्या रूम मध्ये राहत असेल ना तर तुझं जेवण आमच्या घरून बोलू. ते शेतकऱ्याची मुलं होती, त्यांच्याकडे खूप समृद्ध शेती होती, तू त्याची काळजी करायची नाही, फक्त तू आमच्या बरोबर राहा. आणि मग मी मॅट्रिकला असताना 11वीला वडझिरी गावामध्ये मी तो टाकीच्या गावामध्ये लिहिले राऊतवाडीचे सवंगडी, तर त्यांच्याबरोबर राहत होतो. पण रविवार आला ना की मला घरी जायचे काही असायचे ना, ती मुलं म्हणायची नाही आमच्या गावी चल. मग मला ते राऊतवाडीला न्यायचे. आणि मग राऊतवाडीची आता मला आठवतो मोहन राऊत, भागा राऊत, सीताराम राऊत, एन.डी. राऊत. आणि ते मोहनची आई तर इतकं म्हणजे ती काय करायची माहितीये का की अशी चपाती गरम केली ना, अशी गरम चपाती डायरेक्ट त्या तव्यावरून आमच्या ताटातच वाढायची. हे कधी माहित नव्हतं ना मला. आणि म्हणायची बाबा तू खूप अभ्यास करतो, मला सांगितलं मोहनली आमचा मोहन तुझ्या नादाने खूप अभ्यास करतोय. मग सणवार असले ना की मला ते हट्टाने त्यांच्या गावी न्यायचे. आणि एक दिवसाचा प्रसंग तुला सांगितलं पाहिजे, कारण ते माझ्या मुलीने राणी माझी मुलगी तिच्या आयुष्यात घडला तो प्रसंग. की काय झालं की सण होता कुठला तरी, आणि म्हणून मोहनच्या आईनं काहीतरी पुरणपोळ्या केल्या होत्या, पण तिने कुरड्या तळल्या. आता कुरड्या म्हणजे काय माहितीये का, त्या काळामध्ये ज्याच्या घरी म्हणजे गहू वगैरे सगळं असं शेतकरी असायचे ते कुरड्या करत. मग कुरड्या तळल्या तर आपल्याला एखादी कुरडी मिळाली भरपूर झालं ना पाहायला, पण तिने कुरड्या तळल्या किती घमेल्यावरून कुरड्या तळल्या. आणि वाढायच्या किती 5-6 कुरड्या वाढल्या. तर मी इतकं आश्चर्यचकित झालो की आपल्या आईनं कधीच अशी कुरड्या बी केल्या नाही, कधी हे केलं नाही. आणि हे टाकीच्या भावामध्ये मी ते लिहिलेला आहे तो प्रसंग. तो माझी मुलगी राणी म्हणतो मी तिला, तिनं तो वाचला. आणि एक दिवस आम्ही प्राध्यापक असताना राणींचे काय मला न विचारता होते ना, घमेलभर कुरड्या तळल्या. मी आपल्या घरामध्ये आलो, ते म्हणायची जेवायला बसा पप्पा. मी म्हणलं अरे हे काय एवढ्या कुरड्या तळल्या, काय करते तू. आणि पाहतोय ना ती रडत होती, तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती म्हणजे पप्पा मी तुमचं टाकी जगा वाचलं, तुम्हाला कुरड्याचं किती, म्हणून मी ठरलं होतं की आज तुम्हाला घमेल भरून कुरड्या तळून दाखवायच्या. तर अशा पद्धतीचं एक जीवन माणसाचं असू शकतं. मुलांच्यावर सुद्धा त्याचे परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली होत असतात. आणि मला ते राऊतवाडीचे ते जे मित्र आहेत अजूनही मला मोहन राऊतचा फोन येतो, सीताराम राऊतचं मला ते SMS येतात. तर हे खूपच चांगले लोक होते. आणि रात्री आम्ही भजनाला जायचो. हो, तो एक किस्सा मला ऐकायचा आहे. मग मला आग्रह करायचे की तुम्ही अरे पठाण तू एखादं भजन म्हण ना. म्हणलं हो. आणि मला ते अजूनही ती गवळण आठवते, राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. आणि मग मी पुन्हा गेलो ना दुसऱ्या आठवड्याला किंवा काहीतरी आणखी 5 दिवसांनी, तर ते लोकांचं ठरलेलं आम्हाला ते गवळण पाहिजे. तुम्ही आता म्हणू शकत असाल तर थोडीशी म्हणा. नाही, आता त्याला किती वर्ष झाली, परंतु मला तेवढंच कडू येतं. राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. अशी काहीतरी त्याला साथ होती, मला सगळं तर आठवणार नाही. पण आमचा अतिशय आनंदी, जरी काही गरिबी होती तरी जीवन मात्र अतिशय आनंदी होतं. आणि गवळण तर म्हटली, पण तुम्ही दहीहंडी पण फोडलेली आहे गावामध्ये. अरे तो तर प्रसंग माझा इतका, म्हणजे आपल्या गावचं जे काही जन्माष्टमीचा म्हणजे रामनवमीचा उत्सव आहे, ही गावची फार जुनी परंपरा आहे. म्हणजे फार स्वातंत्र्यपूर्व काळातली. आणि गोकुळाष्टमी तर मी शाळेमध्ये आमच्या समोरच चावडीमध्ये आमची शाळा होती, मंदिराच्या पुढे चावडी. आणि त्यामुळे जेव्हा दहीहंडीचा कार्यक्रम असायचा तेव्हा मोठ्या लोकांना ते मजले चढून वरती जाणं अवघड असायचं, कारण ते लोकांचं वजन फार असतं ना. मग सगळ्यात लहान मुलाला वरती चढवायचं, तर त्यात माझा नंबर लागायचा, कारण मी पहिला होता असा शाळेत ना. आणि मग मला आठवते तो प्रसंग, 5-6
असे मजले केलेले, मानवी मजले, आणि मी वरती सगळ्यात वरती, आणि वरती गेलोय जवळजवळ 6व्या-7व्या मजल्यावर, आणि पाहतो तो दहीहंडी माझ्या हातापासून थोडीशी 4-5 इंच 6 इंच अशी वरती. सगळ्या लोकांच्या नजरा माझ्यावर खेळलेल्या. मग आता काय, मी काही विचार न करता अशी उसळी मारतो वरती, आणि त्या मुठीने दहीहंडी फोडतो, आणि उसळी मारल्याबरोबर खाली पडतो. कसा खाली पडतो मला कळत नाही, परंतु सगळा दैवात माझ्या अंगावर पडलेला असतो, आणि माझे गावातले गावकरी तो माझ्या अंगावर शर्टावर पडलेला दैवात चाटून खात होते, कारण तो त्यांचा प्रसाद होता. प्रसाद होता. असं म्हणजे मी माझ्या मुलाला मी सांगतो की माझा गाव हा सांप्रदायिक सद्भावाचा खजिना आहे. म्हणजे आजही मला हुरहुर आहे त्या खजिन्याची. मला दुसरा खजिना नको आहे. आज कधी कधी मला जेव्हा हे धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, लोकांच्या मध्ये काही घटना जेव्हा कानावर येतात, तेव्हा मला इतकं दुःख होतं की अरे काय तो माझा गाव होता. कधी कधी मुलंही मला सांगतात, पप्पा काय हो सारखं गावाला जायचं तुमचं चालू असतं, आणि गावाला नीट पाणी तरी प्यायला आहे का. मी म्हणतो अरे तुला काय माहित, माझा खजिना बालपणाचा त्या गावात दडलेला आहे. आज सुद्धा मुलांनी आपल्या गावापासून आपली नाळ तोडू नका, कारण आपला गावच आपल्याला सगळं शिकवत असतो. खरंच आहे. आणि खरं म्हणजे म्हणूनच मी हे ते पुस्तक लिहिलं, कोणतं की गावचा खजिना, लाख मोलाची माणसं गावचा खजिना. आणि विशेष म्हणजे या पुस्तकाला हे मध्ये संत रोकडोबा आमच्या गावचं ग्रामदैवत आहे, त्याचं मध्ये हा फोटो आहे, आणि ही सगळी माणसं आज कोणी हयात नाही यामध्ये. यांचं व्यक्तिचरित्र यामध्ये आहे की त्या काळामध्ये गावामध्ये माणसं कशी होती. आणि याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. मी त्यांना पुरस्कार म्हणून दिलं नव्हतं, त्यांना म्हणलं सहज दिलं, तर त्यांनी मला फोन केला की अशी माणसं आज राहिली नाही. म्हणजे मी जी वर्णन केलेली माणसं आहेत याच्यामध्ये रामभाऊ मनाजी काळे हे आमच्या गावचे एक हयात सरपंच होते. त्यांच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मी जेव्हा प्राध्यापक झालो तोपर्यंत आम्हाला घर भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही. तेव्हा त्यावेळेला काहीतरी एक दुष्काळ पडला होता. ते म्हणले अरे शाबुद्दीन तू घर घेऊन टाक, हे अमुक एक घर त्यांना विकायचं आहे, तू घेऊन टाक. म्हणलं मामा किती पैसे लागतील. ते म्हणलं तुझ्याकडे पैसे किती आहेत. म्हणलं माझ्याकडे 300-400 रुपये. म्हणलं माझ्याकडे आहेत, कारण त्याला पगारच आम्हाला होता 546 रुपये. हो. म्हणलं मी 400 रुपयाची व्यवस्था करतो, पण घर केवढं. म्हणलं तू त्याची काळजी करू नको, तुला जेवढं शक्य तेवढे पैसे घेऊन ये, बाकीचं मी पाहतो. ती रोजगार हमीची कामं घ्यायची, त्यांच्याकडे पैसे असायचे. आणि मग मी पारनेरला आलो, 4 वाजले 4:30 वाजले, तरी मामा म्हणायचं आम्ही त्यांना, मामा काय अजून आले नाही का नगरवरून. आणि नंतर मी एस टी स्टँड प्रत्येक बस पाहतोय, आणि मग मामा उतरतात. म्हणलं मामा अहो ते कसं काय. नाही काही काळजी करू नको, मी सांगून ठेवले म्हणले. मग आम्ही गेलो, मी काही पाहिलं नाही, किती रुपयाचा कागद होता, खरेदी किती, काय काही नाही. ते पैसे मामांच्याकडे दिले, आणि ते मला नंतर कळलं की 550 ते घर घेतलं होतं. 150 रुपये त्यांनी दिले, टाकले त्यामध्ये. आणि ते आज तिथेच मी स्लॅबचं घर त्याच्यावर बांधलेलं आहे. आणि माझ्या वडिलांना दगडी बांधकाम करायचे होते ना, म्हणून ते अख्खं घर दगडी बांधकाममध्ये केलेलं आहे. तर तिथेच मला राहणं आवडतं आज, जरी माझा फार मोसर बंगला असला तरी. सांगायचा उद्देश काय, अशी इतकी माणसं चांगली होती. आणि मग पहिलं माझं त्या गावामध्ये आमचं हक्काचं घर दुष्काळामध्ये ते 550 रुपयाला घेतलं. मला असं वाटतं ते 550 रुपयापर्यंतचा पण प्रवास तुमचा एक थोडासा वेगळा आहे. कारण जोपर्यंत आई होती तर आईच्या अनेक इच्छा आणि आईची मोठी मोठी स्वप्न, मोठी नाही, आईचं स्वप्न तसं छोटंच होतं, असं फार मोठं स्वप्न नव्हतं. फक्त माझा शहाबुद्दीन माझा मुलगाच माझी बँक आहे, असं आईचं म्हणणं होतं. फार बरोबर. अगदी. तर याच्यामध्ये एक किस्सा एक असा मला म्हणजे उल्लेख करावा वाटतो की जेव्हा आईला घरामध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि आई जेव्हा लावते, आणि त्यावेळेला तुम्ही सातारावरून आलेला असता, हो. का तर साताऱ्याला भूकंप झालेला आहे Correct. आणि तुम्ही जाणार नसता, पण हे आईचं वाक्य ऐकून तुम्ही मनावर घेता. नाही, तो प्रसंग फार माझ्या आयुष्यामध्ये माझं जीवन बदलणारा प्रसंग आहे तो. म्हणजे काय होतं की भूकंप झाला ना, तेव्हा आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो हॉस्टेलच्या, आणि तिथून रात्री उडी मारली. काही मुलं
हातावर पडले, काय पायावर पडले, कोणाचा पाय मोडला, कोणाचा हात मोडला. मी बरोबर टाचवर पडलो. म्हणजे मला जरा सवय होती विहिरीमध्ये उडी मारायची पोहताना. तर पण घाबरलो आम्ही, कारण बाहेर पाऊस प्रचंड आणि आत गेलो होतो, आत बिल्डिंग हालायची, हॉस्टेलची इमारत हालायची. आणि त्यामुळे मग सकाळीच मी माझ्या मित्राला म्हटलं, "बाबा काही कर, पण मला जायला पैसे दे." त्याने कशी तरी व्यवस्था केली. आणि मला नंतर कळलं की त्याने त्या सिमेंटची जे हे असतात ना, मोकळ्या गोण्या, त्या गोळ्या करून एका इमारतीवरून त्यांनी त्या विकल्या होत्या. गैना मोरे आज त्या हयात नाही, त्यांचं नाव हो, मी नाव ऐकलंय त्यांचं. त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, संदीप मोरे. मी त्याला खूप मदत केली आणि त्याला ऍडमिशन म्हणून दिली. मी म्हणलं माझ्या मुलाच्या ऍडमिशनला मी गेलो नाही, पण संदीपच्या ऍडमिशनला मी जाईल. आणि मी गेलो होतो, ते त्या वहिनींना माहिती आहे. सांगायचा उद्देश असा की मी गावी आलो आणि 10-15 दिवस इतका घाबरलो होतो त्या सगळ्या प्रसंगाने की कॉलेजचं नावच लक्षात नाही आलं. पण आपलं कॉलेज जायचंय वगैरे. आणि नंतर आमच्या चर्चा झाली की अरे, कारण त्यावेळेला काही कम्युनिकेशन नव्हतं, गावात आपल्या पोस्ट ऑफिस नाही, गावामध्ये काही फोन नाही, फक्त तार. तो माणूस घेऊन यायचा, टक्कट कट कटकट वाजायचं ती तार. काय दुसरे बी फोन नव्हते. नंतर एसटीडी बूथ आल्यानंतर ते फोन आले. मग मी मग म्हटलं एक दिवस आईला की अरे मला सातारा जायला पाहिजे, आमची परीक्षा आहे, मला खर्ची दे ना. किती? 10 रुपये. तर ती म्हणाली नाही रे बाबा, माझ्याकडनं तुझ्या वडिलांना सांगते. वडील म्हणले अरे कुठलं शक्य आहे पैसे. मग त्यांनी माझ्या आईला सांगितलं की ते माझे एक चुलते होते निघोज गावामध्ये, त्यांच्याकडे जा तू, चुलत चुलते, आणि त्यांच्याकडून तुला पाहिजे, त्यांच्याकडून तुला ते पैसे ते तुला माग, ते देतील. मग आई मला म्हणते चल आपण 2 जण जाऊ. तर मी पहिल्यापासूनच मला असं वाटलं की अरे पण आई आपल्यासाठी त्यांच्या पुढे असं हात पसरेल, काही करून मला पैसे द्या, माझ्या मुलाला कॉलेज जायचं, हे बरोबर नाही आपल्यासाठी. आपण आईवर अशी वेळ आणणं बरोबर नाही. मग म्हणून मी म्हटलं मी नाही येत. मग ते म्हणजे ठीक आहे मी एकटी जाते. आणि ती एकटी त्या गावाला जाते, जाते चालत. आणि 11 वाजता 11:30ला पोहोचते. तर ती आमची चुलती म्हणते अरे बाबा आत्ताच अर्धा तासापूर्वी गेले ते कामाला. मग ती म्हणते कधी येतील, ते म्हणते संध्याकाळी येतील. मग तोपर्यंत आई त्यांच्या गावात सगळं त्यांच्या घरातलं झाडून घेणे, भांडी घासणे, त्यांचे कपडे धुणे, सगळी कामं करते. आणि वाट पाहते, ते येतात 6ला म्हणजे सूर्यास्त व्हायला लागलेला आहे. आणि म्हणतील की मला मुलाला कॉलेजला पाठवायचे 10 रुपये द्या. आता म्हणतात भाभी तू आता एकदम अचानक कशी काय मागते. नाही माझ्या शक्य नाही, तू जरा मग तुला मी 2-4 दिवसात देतो. आणि मग आता नावेला झाल्यानंतर ती परत गावाला यायला निघते. आणि आमच्या तिथे त्या लंकेच्या वस्तीच्या पुढे एक ओढा आहे, त्याला जाळीचा ओढा म्हणतात. तिथे पूर्वी आम्ही लहान असताना लोक सांगायचे गोष्ट की तिथं भूतं निघतात. आता काय आम्ही लहान होतो. आणि एकदम मला आठवण झाली की अरे ताई आपली एकटी होऊन राहिली आहे तिथून. आणि ते ओढा पास, आता तिथं ब्रिज झालाय, आणि तो ओढा जर पास करताना तुला ते भूत निघाला मग. आणि म्हणून मी तो एकटा पळत निघतो त्या आईला भेटायला. आणि संध्याकाळ झालेली असते आणि अशी एक सावली, आणि ती जाळीचा ओढा पार करून इकडे पुढे येते. आणि मी आनंदित होतो की आई आपल्याला भेटली, आई आली म्हणजे तिने ओढा पास केला. आणि त्याला मी मिठी मारतो. तिला वाटतं की याला पैसे मी आणले म्हणून कदाचित याला आनंद झालाय. आणि मग ती रडायला लागते, अरे बाळा मला पैसे नाही मिळाले. मी म्हणलं पैसे राहू दे, मला माझ्या मनात आई मला मिळाली. तर त्याच्यावर मी ते टाकीच्या गावामध्ये माय लेकरांचा महाराणावरचा सुखदुःखाचा खेळ असं लिहिलं आहे. आणि मग थोड्या वेळाने पाहतो तर आई, माझे वडील आणि माझे मामा कंदली घेऊन आईला शोधायला त्या येत असतात. असा तो प्रसंग आहे. आणि मग काय करायचं आता. मग तो तुम्ही जे म्हणाला की ते पावसाचं गरगायला लागलं का भांडं ठेवायचं, गरगायला लागलं का भांड ठेवायचं. आणि मग ते नानूमावशी आमची म्हणजे माझ्या आईची मैत्रीण माझ्या आईवर रागवते, ए कुठं बसू, इथं तू एक जागा ठेवली का आम्हाला बसायला, कुठे गायला आलं का भांडं ठेवते. श्यामाच्या वडील बघ किती चांगली घरं बांधतात, तू बांध ना घर. तर ते म्हणते हो मी बांधणार आहे घर. बांधणार आहे, कधी बांधणार आहे, त्याला पैसे लागतात, तुझे आहे का पैसे. आई म्हणते आहे ना माझ्याकडे पैसे. अरे तिला वाटलं मी झोपलोय, पण मी झोपलो नसतो, लोळत असतो. मी म्हणतो आई आपल्याला 10 रुपये द्यायला तयार नाही, आणि तिला म्हणते पैसे आहे.
मग ती विचारते ना मावशी पैसे आहेत कुठे ठेवलेत, किती पैसे आहे? आई म्हणते माझे पैसे बँकेत आहे. मग मात्र नानू मावशी चिडते, बँकेत तू कधी गेली होती तालुक्याला? मग मला का नाही नेलं, मला का नाही सांगितलं, कुठून पैसे आणले? मी तुला बरं सगळं बारीक सारीक सांगते, माझ्या नवऱ्याची भांडणही सांगते, तू मला असं फसवलं. तो आई उत्तर देते, ते ऐकायला मी फार अधीर असतो. मला किती पैसे ठेवले बँकेत? तर आई काय म्हणते, अगं तू माझा मुलगा झोपलाय ना, हा माझा मुलगाच माझी बँक आहे. आता हा काही दिवसांनी आता शिकतोय, मग हा शिकून तयार झाला काही याला नोकरी लागेल. मग जसं तुम्ही लोक बँकेतून जाऊन पैसे आणतात ना, तसं मी प्रत्येक महिन्याला याच्याकडे जाऊन पैसे आणील आणि मग घर बांधेल. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर मी माझी झोपच उडाली आणि मी म्हटलं उद्या जरी नाही व्यवस्था झाली तरी पायी सातारला जायचं, असा निर्णय मी घेतला. आणि त्यावेळेला माझे मित्र अशोक देवळ हे बेगारी काम करायचे, कारण ते काही ते मॅट्रिकला त्यावेळेला ते फेल झालते, तर म्हणून त्यांना ते शिक्षण सोडून दिलं आणि मग गवंड्याच्यासाठी काम करायचे. तर त्यांच्याकडे पैसे होते, काहीतरी त्यांची मजुरी 2-3 रुपये त्यांना मिळाली होती. ते म्हणले बघ तुला जायचं ना पुण्याला, पुण्यापर्यंत मी तुझी जबाबदारी घेतो, पण पैसे देणार नाही, तुझं तिकीट काढून देईल शिरूर ते पुणे. आणि आम्ही पिंपरी ते शिरूर 30 किलोमीटर अंतर पायी चालत आलो. पहाटेच उठलो 4 वाजता, 30 किलोमीटर आम्ही दोघं पायी चालत आलो. मी एसटीत बसलो आणि या माझ्या मित्राने त्याच्या त्या 30 रुपये मजुरीमधले ते माझे पैसे, तिकिटाचे पैसे दिले आणि बाय केला, हात केला आणि तो परत आला. अशा पद्धतीने मग मी पुण्यात येतो. पुण्यावरून मग नंतरचा तो प्रसंग वेगळा आहे. तर सांगायचा उद्देश असा की प्रत्येक घटना अशी घडत होती का ती परिस्थितीच मला शिकवत होती आणि त्यातून मी प्रेरणा घेत होतो. आणि आपल्याला फक्त पुढे जायचंय, यश मिळवायचं, हो वाटेल ते हो, अशा पद्धतीने तो प्रवास चालू होता. म्हणजे कुठलीही अडचण आली तरी तिला तोंड द्यायचं. म्हणजे एकदा तर आमचं सेमिस्टरची परीक्षा होती SYBCची आणि हेच नाही काय मेज बंद, मग तर जेवणच नाही. मग गैनामोरे माझा मित्र म्हणाला की मी काय करतो, तुला भाकरी आणतो. त्यावेळेला मिलोची भाकरी मिळायची हॉस्टेलमध्ये, कारण आपल्या देशामध्ये आपला देश हा ॲग्रिकल्चर दृष्ट्या स्वयंपूर्ण नव्हता. आपल्याला PL-480चा गहू यायचा आणि तांबडी ज्वारी यायची. मग ते म्हणलं ठीक आहे तू भाकरी आण. त्यांनी भाकरी मला आणून दिली, पण कालवण कुठे? तर त्यावेळेला मला आठवत आहे चक्क मी आमच्या त्या हॉस्टेलच्या पाठीमागच्या त्या खालच्या बाजूला एक शेत होतं, त्याच्यात मिरच्या होत्या, मिरच्याची रोपं, आणि त्यात हिरव्या मिरच्या आल्या होत्या. मी जाऊन त्यातून त्या हिरव्या मिरच्या तोडून आणल्या आणि हिरव्या मिरच्या आणि भाकरी असं करून मी जेवलो आणि परीक्षेला गेलो. तुला धनश्री नवल वाटेल, मी त्या पेपरमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला आलो. मला असं वाटतं की कुठली एनर्जी होती आणि दुःख काहीच नाही. उलट मी जेवू शकलो, म्हणजे बा मला काही खायला मिळालं नाही आणि मग मिरच्या खाल्ल्या, काही दुःख नाही. पेपर दिला. तर अशा पद्धतीने अत्यंत आनंदी असं, म्हणजे ध्येय फक्त पुढे जाण्याचं होतं. आणि नाही मला तर काय वाटतं माहिती का, आता हा एक प्रसंग सांगितलाच पाहिजे, आता तो ओघाने आला म्हणून सांगतो की आपल्याला जर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल ना तर ईश्वराची मदत येते. मी ईश्वर पाहिलाय. ती म्हणा कसं काय ईश्वर पाहिलाय? मी आजही मला वयाच्या 77व्या वर्षी जिथे मी पोस्ट डॉक्टर रिसर्च केलाय जर्मनीमध्ये, जगामधल्या कित्येक देशात जाऊन आलोय, मला अजून त्याचं उत्तर सापडत नाही. तो ईश्वर होता. आता सांगायचा उद्देश काय की मग मी पुढे BSc झालो आणि BSc झाल्यानंतर ताबडतोब नोकरी मिळायची. तेव्हा मी ठरवून टाकलं की आता आपल्याला नोकरी करायची. मला रयत शिक्षण संस्थेत नोकरी करायची होती, पण त्यांची ॲडव्हर्टाईज द्यायला तयार नाही. आणि 7 जूनला शाळा सुरू झाल्या. आम्हाला दुसरी नोकरीच माहीत नाही, फक्त शिक्षकाची नोकरी. म्हणून माझे एक शिक्षक होते, त्यांचं नाव D.A. ठुबे, दत्तात्रय अप्पाजी ठुबे. ते लोहगावला शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. आम्हाला होते ते. मला होते ते. आमचं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ते मला इंग्लिश शिकवायचे 8वी 9वीला वडचेरला. आधी ते रयतमध्ये होते
आणि मला वाटतं पप्पा पण होते तुमच्या हो, yes, बरोबर. आमच्याबरोबर. म्हणजे आमचं नशीब असं होतं की जे वडील शिक्षक म्हणजे जे शिक्षक वडिलांना लाभले ते आम्हाला मुख्याध्यापक म्हणून फारच नाही. लाभले. मग मी डायरेक्ट त्यांच्या गावी गेलो कानूर पठारला. म्हणलं सर मला मी BSc झालो, मला आता नोकरी करायची. तर ते माझ्यावर रागवले. नोकरी नाही नाही अजिबात नाही, पुढे शिकायचं. नाही म्हटलं सर आता घरच्यांचे हाल मला बघवत नाहीये आणि मला आता नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. नक्की ठरवलं का? म्हणलं नक्की ठरवलं सर. मग आता ये तू या त्यांनी तू मला वाटतं रविवारीच होता, तू रविवारी ये, मी चाललोय पुण्याला तुला घेऊन जातो, पार्टनरला ये. मग मी रविवारी पार्टनरला गेलो चालत चालत आणि सर आले कानूर पठारून. माझं तिकीट त्यांनीच काढलं आणि त्यांनी मला पुण्यामध्ये कसं नेलं कुठं काही मला काही आठवत नाही, पण आम्ही गेलो तर ते बाबूरावजी घोलप, पुढे त्यांच्या नावाच्या कॉलेजचा मी प्राचार्य झालो. ते बाबूरावजी घोलप जमिनीवर बसले होते सतरंजीवर आणि ते पुणे म्युन्सिपाल्टी, त्यावेळेला म्युन्सिपाल्टी होती, महापालिका नाही, पुणे म्युन्सिपाल्टीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. पुणे जिल्हा शिक्षण संस्था जी आज आहे, अजितदादा त्याचे अध्यक्ष आहेत, ती संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि कुठं? मावळ भागात, आदिवासी भागात. बरोबर. तर माझे मग डेट वैसर म्हणाले की हा माझा विद्यार्थी फार गरीब आहे आणि फार हुशार आहे, तर याला नोकरी पाहिजे. तर आपल्याकडे मॅट्रिकचा वर्ग आपण सुरू करतोय 1-2 ठिकाणी, तर त्याला BSc असल्याशिवाय शिक्षक परवानगी मिळत नाही. तर मग म्हणले काय करायचं? तर ते ठोसर म्हणले की माझ्याकडे मी 11वीचा वर्ग निघतोय, आपण नवीन काढतोय, मला द्या ना, मला शिक्षक नाही BSc. म्हणले घेऊन टाका. आणि म्हणे हा फर्स्ट क्लास आहे BSc. मी फक्त तेवढं मार्कशीट दाखवलं. त्यांनी मला एकही इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला नाही, काही नाही, नो इंटरव्ह्यू, कुठला काय काही नाही. माझं मार्कशीट पाहिलं, म्हणजे घेऊन टाका. आणि मला माझी पहिली नेमणूक ही शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे झाली. इतका आनंद घरामध्ये, मुलगा नोकरी लागला. ते लोक म्हणायचे की या मुलाने आपल्या आईवडिलांचे पांग फेडले, हा दर रविवारी बाजार घेऊन येतो. आणि अशा मनस्थितीमध्ये मी असताना माझ्या शिक्षकाचं मला एक पोस्टकार्ड येतं. त्या पोस्टकार्डवर असं लिहिलेलं असतं की तुझ्यासारखा विद्यार्थी एका हायस्कूलमध्ये शिक्षक झालेला मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू तुझ्या हाताने तुझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. तू अजून वेळ गेलेली नाहीये, नोकरी सोड आणि पुढे शिकायला जा. डॉक्टर PB चव्हाण एकमेव PhD होते आमच्या माझे प्राध्यापक. अरे बापरे, अहो मी एकदम नर्वस झालो. बरं, आईवडिलांना आनंद झालेला, त्यांना मी नोकरी सोडतो म्हटलं, त्यांनी तर तोड सोडून घेतलं असतं का तुला दुर्बुद्धी कशी आली. आणि चव्हाण सर म्हणतात तू तुझ्या हाताने तुझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहेत. मी सारखं 1 तासाला ते पत्र काढायचो आणि वाचायचो. पत्र 5 नव्या पैशाचं कार्ड होतं, एक पत्र वाचायचो, पत्र काढायचो, वाचायचो. मग काय करायचं आता? तर मी तुम्हाला सांगतो की ज्या आयुष्यामध्ये माणसाला ज्या गोष्टीचं उत्तर स्वतः सापडत नाहीत ना, त्याने काय करायचं, तो प्रश्न दुसऱ्या माणसाला विचारायचा. हो, कारण त्याचं उत्तर दुसरा मनुष्य देतो. देऊ शकतो. मग मी शाळेमध्ये आयडिया केली की ही माझी कथा नाहीये, एक दुसऱ्या माणसाची कथा आहे. आणि मी ही सगळी कथा सांगितली. म्हटलं अशा वेळेला त्या मुलांनी काय केलं पाहिजे? हा, वर्गात तुम्ही ही गोष्ट वर्गात एक गोष्ट सांगितली, हा, एक मुलगी लगेच उभी राहिली, सर मी सांगू मला सांग काय केलं पाहिजे? त्या मुलाने ताबडतोब नोकरी सोडून पुढे शिकायला झालं पाहिजे. वा. मला उत्तर मिळालं. आणि रात्री मी त्या दिवशी रात्री मी सरांना एक चिठ्ठी लिहितो की सर ही पुस्तकं लायब्ररीची इथंच आहे, माझं सामान इथंच आहे. कारण मला माहित होतं की रात्रीच गेल्याशिवाय जमणार नाही, नाहीतर लोक पाहतील, खेडेगाव होतं, कुठं चालला म्हणून. आणि रात्री मी ते गाव शिरोली बुद्रुक सोडतो. समोर शिवनेरी किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावर कशी सुटका झाली आपण सगळं मी आठवतोय. आणि मी जुन्नरमध्ये आलो, त्यावेळेला जुन्नरचं जे ST स्टँड ते गावात होतं, आता किल्ल्याजवळ आहे वरती. आणि मग आलो तर काय भाग्य माझं असं, जुन्नर पुणे गाडी उभी होती ST. वा. परदेशी गाडी बसलो, म्हणलं का आता जुन्नर पुणे, म्हणजे शेवटची गाडी आहे परदेशी बसा. स्वारगेटला मी गेलो रात्री 1 वाजता, तर पुणे कोल्हापूर बस उभी होती. त्या काळामध्ये सगळे लोक रात्राणी म्हणायचे, रात्रीचा प्रवास करायचे हो. STने.
आता प्रत्येकाकडे गाड्या झालेल्या आहेत. एक कारमध्ये एकच माणूस असतो आणि रस्त्यात सगळं ट्रॅफिक जाम. त्या काळामध्ये लोक रात्रीचा प्रवास करायचे. मग मी गाडीत बसलो, पहाटे काहीतरी मी 4ला जातो तिथे सातारला. मग आमचं हॉस्टेल, मग मुलांची मैत्री असते. मग मी बरोबर त्या मित्राकडे गेलो, त्याला उठवलं, झोपलो. सकाळी आटोपून 8 बरोबर सकाळी मला माहित होतं की ज्यांनी मला पत्र दिलं डॉक्टर पी चव्हाण हे बरोबर सकाळी 8 वाजता कॉलेजवर येतात. आणि मी गेलो त्यांना भेटायला. म्हणलं सर हे तुमचं पत्र आलं आणि तुमच्या पत्राप्रमाणे मी नोकरी सोडली, मी शिकायला चाललोय. शिकायला चाललंय? लगेच जा, थांबूच नको. आणि त्याने खिशामध्ये हात घातला आणि 50 रुपये काढले. ही माझ्याकडून तुला शिकायला मदत आहे, जा. आणि ते गेले तासाला. आता खरं म्हणजे आमच्यासारख्याला जरी आज भेटला असता असा एखादा विद्यार्थी तर त्याला आम्ही नक्की अर्धा तास काही ना काही शहाणपण शिकवलं असतं. असं राहा तसं राहा, काय करणार तू, कुठं जाणार, कोणाला भेटणार, काही नाही, लगेच जा. मी बाहेर आलो कॉलेजच्या, त्यावेळेस जुना हायवे आमच्या कॉलेजच्या समोर जात होता. आता नवीन हायवे झालेला आहे, बेंगलोर हायवे. बाहेर जाऊन अशी नुसता हात केला, एक ट्रक थांबला. मी कुठं जाणार? म्हणलं कोल्हापूर. बसा. त्या माणसाने मला केबिनमध्ये घेतलं आणि कोल्हापूर जवळजवळ यायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो मला सोडा, मला एस टी स्टँडवर जायचं आहे, बस स्टँडवर, मला त्या विद्यापीठात जायचं, शिवाजी विद्यापीठात. ते म्हटले ते पुढं रोडला मोठं कॉलेज येते का मोठं? म्हणलं अहो ते विद्यापीठ आहे. मग आपला ट्रक तिकडेच चाललाय, कशाला उतरताय? मग मी त्याने आम्हाला गेटजवळ मला त्याने बरोबर सोडलं. आणि मला आठवतंय कदाचित सकाळची ती काहीतरी 11:30-12ची वेळ असेल. मी शिवाजी विद्यापीठाच्या गेटमधून आत प्रवेश केला. काय भव्य होती विद्यापीठाची इमारत, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आता प्रवेश घ्यायचा एमएससीला म्हणजे काय करायचं, कोणाला भेटायचं काही माहित नाही. मला वाटतं मी एकदा आलो होतो कॉलेजमध्ये असताना, सातारला पाहिलं होतं विद्यापीठ, पण ही दुसरी वेळ होती माझी. कोणाला भेटायचं असतं, काय करायचं. पण हा महिना आहे जवळजवळ जूनमध्ये विद्यापीठ सुरू झालंय, जुलै गेला, जून गेला, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा आहे. मग सारखं फक्त फेऱ्या मारतोय की काय करायचं, कोणाला भेटायचं. नोकरी सोडून आलोय. आणि असे 2-3 चक्रा मारल्या. तेवढ्यात आमचे प्राचार्य डॉक्टर बी एस पाटलांकडे अँबॅसेडर गाडी असायची, त्यांची कार तिथे येऊन थांबली. आम्ही पाहतोय तो डॉक्टर बी एस पाटील, तो ब्लॅक सूट घातलेला, अतिशय व्यक्तिमत्व, असा गोरा रंग त्यांचा, आणि ते असं मध्ये भांग पाडायचे. यशवंतराव चव्हाण त्यांच्या घरी जेवायला यायचे. मी पळत पळत गेलो आणि म्हटलं सर मी तुमचा विद्यार्थी पठाण. अरे तू डॉक्टर झाला ना? त्यांना फक्त माहित होतं की मला फर्स्ट क्लास मिळालं, का त्यांना वाटलं का झालं असेल. आणि जे मला रडू आलं. म्हणलं नाही सर मी डॉक्टर नाही झालो, आता आपल्याकडून BSc झालो. बरं रडतो का? काय 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 रडू नको, काय पाहिजे? मला सर मला MScला प्रवेश पाहिजे आणि मला कमवानी शिकवणीत प्रवेश पाहिजे, म्हणजे मी काम करून शिकेल, चल माझ्याबरोबर. आणि ते मला रजिस्ट्रार उषाई थापे यांच्याकडे घेऊन गेले ताबडतोब. त्यांना काही परवानगी घ्यावी लागली नाही, डायरेक्ट ते गेले त्यांच्याकडे. ते डीन होते सायन्स फॅकल्टीचे. आणि ते म्हणाले हा माझा अत्यंत गरीब मुलगा आहे, विद्यार्थी आहे आणि हुशार आहे, याला MSc बॉटनीला प्रवेश द्या आणि याला तुम्ही कमवानी शिकायला प्रवेश द्या. तेव्हा बाईसाहेबांनी त्यांना, बाईसाहेब म्हणायचे, त्यांनी असं पाहिलं. ते म्हणले ठीक आहे सर, मी याची दोन्ही कामं करते. आणि क्षणात बॅरिस्टर आपले हे डॉक्टर बी एस पाटील साहेब निघून गेले. मग मी आता विचार केला की आता आपली कामं झाली तर आता आपण पहिलं पाटील सरांना जाऊन, आमचे बी एस पाटील आणि डॉक्टर बी एस पाटील प्राचार्य, त्यांना जाऊन त्यांना हात जोडावेत की सर माझी कामं झालं, मला ते करतो म्हणाले. मी कुठे असतात मीटिंग, ते अॅनेक्स बिल्डिंग गेलो तिकडे मीटिंगमध्ये. अहो ते डॉक्टर बी एस पाटील आले का प्राचार्य साहेब इथं आहेत का मीटिंगला? कोण? ते लोक नीट बोलायचे नाही. कोण? मी आपला साधा एकदम शिक्षक, हातात पायात चपला बिपला. मी म्हटलं होते डॉक्टर बी एस पाटील. हो कोणाचे नाव घेत आहे? बी एस पाटील म्हणजे काय, ते त्यांचे ते अँबॅसेडर येतात, ते तुला बाहेर अँबॅसेडर दिसते का? म्हणलं नाही. मग अशी काय मीटिंग असेल तर तिकडे आले, म्हणजे जाऊ. मला अजून कुठं मीटिंग असतात? त्या तिकडे असतात. तिकडे गेलो. अहो ते डॉक्टर बी एस पाटील साहेब सातारचे प्राचार्य आलेत का? बी एस पाटील साहेब आले म्हणजे फार ते मोठे ग्रस्त आहेत म्हणले, तेच पुढे कुरकुर होणार आहेत आता.
नाही आले. सगळीकडे शोधलं मी. डॉक्टर B.S. पाटील आले होते असं कोणीच सांगायला तयार नाही. हम्म. म्हणून तुला धनश्री मला नवल वाटतं माझ्या वयाच्या 77व्या वर्षी का ज्या माणसाने जगामध्ये जो माणूस फिरून आलेला आहे, इतकं सगळ्या प्रशासनाचा अनुभव घेतला आहे, मला अजूनही ते उत्तर सापडत नाही की ते ग्रस्त मग कोण होते. पण मला असं वाटतं काका की हा पूर्ण अनुभव ऐकल्यानंतर म्हणजे तुम्ही BSc केली, शिक्षक म्हणून रुजू झाला, तुम्ही तिथे रमून गेले होते तसं पाहायला गेलं. रमलो होतो मी, रमलो होतो त्या म्हणजे शाळेमध्ये. तुम्ही पगार येत होता, आई सुखी हो, होती, अरे, घरात धान्य, बाजार, हाट सगळं येत खूप आनंद होतं. अगदी आईला. पण तुम्हाला फक्त एक पत्र येणं हो, आणि त्या पोस्टकार्ड. पत्रावर तुम्ही विचार करणं, पोस्ट कार्ड, हो आणि त्याला तुम्ही बघणं, सारखं ठेवणं, हो बघणं, हो ते एक म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन म्हणतात तसंच आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही आहात म्हणून त्या मुलीला कुठून तरी मुलांना विचारलं, मला मिळावं उत्तर, ईश्वरीय संदेश कुठून तरी मिळावं उत्तर. मिळावा, हा. आणि त्या संदेशाला तुम्ही फॉलो करताय, त्याला ठीक आहे. म्हणजे परमेश्वराची इच्छा किती धाडस, सगळं सामान तिथं ठेवून. ठेवून, हातात म्हणजे- पैसा नसताना, विशेष म्हणजे जर त्या दिवशी प्रवेश झाला नसताना तर परत जायला माझ्याकडे पूर्ण पैसे नव्हते. पण तरीही तुम्ही केल्यानी होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, कसं होईल, काय होईल, धाडस करा, तुम्हाला वरून युनिव्हर्स सपोर्ट करत असते. आणि मग मला जेव्हा मग मी संध्याकाळी गेलो तर लगेच ते कापशीर म्हणे करायच्यावर सही, ते सही केली त्याच्यावर. आणि ही घ्या म्हणे खोलीची किल्ली, 14 नंबरची खोली मला तुम्हाला दिलेली आहे, थांबा तुम्हाला जरा मला भेटवस्तू द्यायच्या. मी म्हणलं व कापशेकरच्या डोक्यात अजून जरा राग दिसतोय जरा अजून. मला सर काय नाही, मला नको भेटवस्तू. अहो इकडे या. हे काम करताना लागणारी खाकी हाफ पॅन्ट, खाकी हाफ शर्ट, आणि काम करताना लागेल तुम्हाला खुरप, हे हातात खुरप, कमवा आणि शिका, हे घ्या. आणि मग आणि तुम्हाला त्या कॉटवर अंथरायला एक घोंगडी देतो, कारण ती घोंगडी नेली होती मी, माझ्या काही म्हणजे बॅगच तिथं ठेवली होती मी शेड्यूलला. असं दिलं, मी ती घेऊन आलो माझ्या रूम घातली, ती कॉटवर घोंगडी टाकली, खाकी हाफ पॅन्ट घातली, खाकी हाफ शर्ट घातला, हातात खुरपं घेतलं. आणि त्यावेळेस आमचं दिलीप कुमार आमचा फार आवडता नट होता. आणि मग म्हटलं, अभी दुनिया की कोई ताकद मुझे MSc होने से रोक नहीं सकती. आणि तुम्ही दिसता पण तसे दिलीप कुमार सारखे. आणि तेवढ्यात घंटा ढाण घंटा वाजायला लागली. म्हणून शेजारला विचारलं, अरे बाबा काय वाजते काय? अहो तो म्हणलं नवीन आहे का? म्हणलं हो नवीन आहे, कारण 1.5 महिना झालं गोष्ट सुरू. अहो जेवणाची वेळ झाली म्हणजे चला जेवायला. आणि लगेच जेवायला गेलो. एकदम गरम गरम अशा तेलातल्या चपात्या आणि ती कोल्हापुरी भाजी चमचमीत. तर ही मला असं वाटतं की ईश्वरी इच्छा असली पाहिजे, त्याशिवाय हे घडणारच नाही. नाही, ईश्वरी इच्छा कधी येते? ती जेव्हा तुमची आत्मिक इच्छा तुम्हाला जागृत म्हणून मग मी करायला सांगतो, लागते. म्हणून मी सांगतो मुलांना किंवा आमच्या लोकांना की मी ईश्वर पाहिलाय, ईश्वराची मदत मला मिळाली. अशी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतर पडलंय फार मोठं. ट्युशन्स आल्यात मध्ये, कमर्शियल थोडस मध्ये ट्युशन्स आलेले आहेत, मध्ये स्पर्धात्मक परीक्षा आलेल्या आहे. म्हणजे मुलांचा विकास करायचा, बौद्धिक विकास नाही, आत्मिक विकास, संपूर्ण विकास करायचा, हे शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहतो. फक्त मुलांना परीक्षार्थी करायचं आणि त्याला खूप गुण मिळाले पाहिजे, तो नीटमध्ये पास झाला पाहिजे. नाही झाला तो मुलगा आत्महत्या करतो. हो, म्हणजे रेसचा घोडा थोडक्यात, की तो फार फार. आणि आई वडीलही तशाच अपेक्षा ठेवतात. पण आई वडील हे विसरतात की बाबा, आता तुमच्या वर्गात पण असलेले, जसं आता माझे वडीलच अशोक दहिवळ, जसं तुम्ही म्हणाले, मॅट्रिकला नापास झाले पण तेही सक्सेसफुल झालेच ना आयुष्यामध्ये. अरे फार सक्सेसफुल झाले. म्हणजे अशोकचं मला अजूनही आठवतं की इथे प्रिंटिंग प्रेस असताना शिवाजीनगरला आम्ही यायचो ना, तर ते जवळजवळ ते 5-10 लोकांना त्यांनी कामावर ठरवलं होतं, त्यांचा संसार करायचे ते. नाही, आणि इतरही तुमच्या वर्गातली मुलं की जी भले शाळेत म्हणजे उच्च जास्त मार्क मिळवले नसतील किंवा खूप तुम्ही ज्या स्तरापर्यंत गेले, पण त्यांच्या क्षेत्रामध्ये ते तर नक्कीच यशस्वी झाले त्यांनी.
प्रश्न मग हेच आजच्या आई वडिलांनाही समजलं पाहिजे की फक्त अभ्यास 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 म्हणून तुम्ही मुलांवर किती बर्डन आणताय, आणि ते अभ्यास तुम्ही स्वतःसाठी किंवा त्या मुलाच्या दृष्टीने फायद्याचं आहे का समाजाला दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना शिकवायचा प्रयत्न करताय. आणि आता स्ट्रीम खूप झाल्यात ना, शिक्षणाच्या स्ट्रीम्स भरपूर आहेत. म्हणजे अगदी स्किल डेव्हलपमेंट पासून ते तुम्हाला जे काही हवं आहे, तुमची जी पॅशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पण मग त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक बिझनेस म्हणून मुलाला तुम्ही त्याच्यामध्ये घालणं चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मुलांचं जीवन घडवलं पाहिजे, हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं तेच वाक्य आहे की शिक्षणाचा उद्देश असा आहे की त्या विद्यार्थ्याला तयार करायचं आहे, एक उत्तम माणूस करायचा त्याला तयार. मी बीएड सीईटी राज्यामध्ये सुरू केली. बीएडची सीईटी 1.5 लाख मुलं बसली. 2.25 कोटी रुपये आमच्या शासनामध्ये पैसे आले आमच्याकडे. परंतु मी माझ्या जॉईंट डायरेक्टरची मीटिंग पहाटे 4 पर्यंत घेतली. माझा बीएडची प्रश्नपत्रिका एका पुण्यामध्ये एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जात होती. मी तिथे सांगितलं की मी क्लार्क आहे, माझी जबाबदारी आहे. त्याला सांगितलं मी डायरेक्टर आहे. ड्रायव्हरला मी इकडे सोडून द्यायचो स्वारगेटला, तिथून मी रिक्षात जायचो. त्या प्रेसमध्ये मी 3 रात्र सतरंजीवर झोपलो की जर पेपर फुटला तर वर्तमानपत्रात बातमी येईल आणि पहिलं डायरेक्टरला सस्पेंड करतील. अगदी बरोबर आहे. सहज ती लोक म्हणायचे, अहो साहेब आम्ही करतो ना, तुम्ही काय थांबताय? अहो म्हटलं मला ते आमचे ते सेक्रेटरी कडक आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय म्हणून मी आपलं थांबतोय. सेक्रेटरीने मीच कडक आहे, मी स्वतः माझ्यासाठी. माझी मेसेज म्हणायची ही कुठली पद्धत तुमची? कसले साहेब तुम्ही तिथे जाऊन झोपताय, तुम्ही तिथे जाऊन त्या प्रेसमध्ये. हे मला सगळे ना माझ्या शिक्षकांनी शिकवलं. शिक्षकांवरून अजून एक म्हणजे तुम्ही जे आता बोललात की चारित्र्यावर आपला संशय नाही आला पाहिजे, तो एक किस्सा तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणी जो घडला शिक्षकांवर बद्दल फार महत्वाचा तो मी सांगतो की मी तुला माहित असेल मी अभेदानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. बरोबर. माझ्याकडे प्राचार्य होतो. माझ्याकडे प्राध्यापिका 60 होते. 60 लेडीज टीचर्स तर मी प्रिन्सिपल. परंतु माझी सर्वोत्तम सुरुवातच माझी अभेदानंद कॉलेजमध्ये झाली. नंतर मी म्हणजे आधी बाबुरावजी कॉलेजला होतो, पण माझा अतिशय चांगला काळ गेला तिथला. याचं कारण असं की मी विद्यार्थी असताना एक घटना आमच्या शाळेमध्ये घडली की आमचे एक शिक्षक होते, त्यांचं मी नाव सांगत नाही आता, मी नको सांगायला. तर त्यांनी एक तरुण मुलगी होती आमच्या शाळेमध्ये. मला वाटतं आमच्या मागच्या वर्गात होती ती, पण ती मोठी होती अशी जरा अंगाने धिप्पाड वगैरे. तर त्या मुलीची खोडी काढली ह्या सरांनी अशी बातमी आली शाळेमध्ये. सगळ्या मुलांच्या चर्चा. आणि संध्याकाळचा शाळा सुटणार, मग आम्ही चालणार घरी जाणार चालत. तर हेडमास्टर आले. त्यांनी 2-3 मुलांना एकत्र केलं होतं. त्यात माझा नंबर घेतला त्यांनी. म्हणले पा तुम्ही आज जायचं नाही, तुमची जेवणाची व्यवस्था करतो. अमुक एका शिक्षकांनी एका मुलीची खोडी केलेली आहे, त्यांना मी कोंडून ठेवलंय. तुम्ही त्याचं काय करायचं, रातभर राखण करायचं, नाही ते शिक्षक जीवाचं बरं वाईट करतील. उद्या सकाळी मी त्यांच्या थोरल्या भावाला बोलवलंय, ते आले की मी यांना काढून देणार आहे इथून. मग तुमची जबाबदारी झोपायचं नाही रात्रभर, नाही तर पहा. आणि हेडमास्टर आमच्या निघून गेले. मग आम्हाला त्यांचे ते डबा बिबा मिळाला, जेवण केलं आम्ही. पण आमची रात्रभर काही चर्चा की अरे हे शिक्षक किती चांगलं शिकवायचे रे आपल्याला, इंग्रजी किती भ्यायचो आपण यांना. हे बस म्हटले का आपण बसायचो, उठ म्हटले का उठायचो. आणि आज शिक्षकांनी छेड काढली. आज यांनी केवळ छेड काढली म्हणून हा माणूस कोंडून ठेवले ना, आपण त्याचं राखण करतोय. नाही नाही बाबा, हे काय फार वाईट आहे बाबा, हे याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हे मनावर बिंबलं गेलं. आणि आम्हाला शिवाय नेहमी सांगायचे प्रार्थनेच्या वेळेला, इफ द हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. इफ द वेल्थ इज लॉस्ट, पैसे गेले तुमचे, नथिंग इज लॉस्ट. बट इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि त्यामुळं मी महाराष्ट्र राज्याचा संचालक असताना आमची 12 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. म्हणजे अगदी याच्यामध्ये विदर्भामध्ये इकडे तिकडे सगळीकडे. पण कधीही कुणाची तक्रार, आता तो प्रसंग सांगायला काही हरकत नाही. एकदा मी नागपूरला गेल्यानंतर आता मी ओपन करत होतो, कारण समजा लोक ऐकतील तर तिथे एक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे आमची गव्हर्नमेंटची. तिथे एक मुस्लिम महिला होत्या प्राध्यापिका, डॉक्टरेट. त्यांनी माझ्यासाठी बिर्याणी करून आणली.
मी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस राहत होतो. तर मी त्यांना सांगितलं नव्हतं. त्या संध्याकाळी आल्या. त्याला नमस्कार साहेब, म्हणलं नमस्कार नमस्कार. ते म्हणले मी आपके लिए बना के लिए मैंने. बोले क्यों? नहीं सर आप अभी यहाँ अधिवेशन अभी 10 दिन चलेगा, आप रहने वाले हैं, तो मैंने लाई. लेकिन मैंने आपसे नहीं कहा था ये करने को. नहीं पर मैंने सोची कि लाई. बोले अच्छा नहीं किया आपने. सर मैं खुद गई लाने को मटर मार्केट में. मेरी माँ की तबीयत खराब है, मैं गई, मैं लाई और मैंने खुद बनाई और आप बोल रहे. नहीं, मैं बोला कि ये मैंने आपको कहा नहीं था और आप मुझे क्यों दे रहे हैं अकेले को, यहाँ पे और भी 2-4 लोग हैं, तो आप बुरा मत मानो, ये लेकर जाओ. तर बाईला फार वाईट वाटलं. आणि मला सुद्धा नंतर असं वाटतं की एखादा मनुष्य आपल्यासाठी काहीतरी घेऊन यावं आणि आपण ते नाकारावं, त्याला सांगावं, त्याला किती वाईट वाटत असेल. म्हटलं नाही, मुझे आदत लगेगी. मी नाही घेतलं ते. पुढे आम्ही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा दिला पुढे. म्हणजे त्यांचं माझ्या मनात काय दुःख नव्हता, पण हे मला नाही चालायचं. बरोबर. आणि सरांचं पण काम तसंच आहे, सर्व धर्म समभावावर ते काय अप्रतिमच आहे. कारण साहेबांचं काम अप्रतिमच आहे. आता फार मोठं ते विश्वधर्मी मानवता भवन बांधतायत. मानवता भवन. तिथे त्यांनी ती दर्गा बांधली, मशीद बांधली, तिथं त्यांनी श्रीराम मंदिर बांधलं, श्रीराम रहीम सेतू बांधला, मानवता सेतू. तिथे त्यांनी तथागत गौतम बुद्ध विहार बांधला त्या गावात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन बांधलं. ते सांगतात की जग एक खेडं आहे, वसुधैव कुटुंबकम, आणि आपण सगळे एकाच ईश्वराने हे विश्वाची माझी घर. हे विश्वाची माझी घर. तर ते फार अप्रतिम आहे. डॉक्टर S.N. पठाण म्हणजे माझे काका यांचं जर आपण जीवनाचा हा जो प्रवास पाहिला तर याच्यातून आपल्याला एकच शिकवण अशी मिळते की तुमची मेहनतीची तयारी असेल, तुम्ही शिक्षण जर घेतला, तुम्ही येणाऱ्या संकटांवर मात जर करायचं ठरवलं तर तुम्ही ते करू शकता. की आरशामधून त्यांनी त्यांचं चुंबकत्व ओळखलं आणि मॅग्नेट बनून त्यांनी त्यांच्या ज्या काही आयुष्यातली ध्येय होती ती प्राप्त केली. आणि मी खरंच म्हणजे आज 77व्या वर्षी यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची जी काम करण्याची जिद्द आहे, ती धडपड आहे, तळमळ आहे. आणि त्यांनी आल्यावर पण आता म्हटलं की नाही, एक गोष्ट झाल्यानंतर पुढची सुरू झाली पाहिजे, लगेच ती तिथे थांबली नाही पाहिजे. ही त्यांची जिद्द आहे, ही त्यांच्याकडून शिकवण आहे आत्ताच्या या नवीन पिढीसाठी की थांबू नका, कारण थांबला तो संपला. आणि काका खूप खूप मी स्वतःला म्हणजे आज मी धन्य समजते की आज मला ही मुलाखत घ्यायची संधी मिळाली आणि तुमच्याकडून मला एवढा मोलाचा एक अनुभव शिकायला मिळाला, म्हणजे शिकवण मिळाली मला. आणि तुमच्या तोंडून पप्पा म्हणजे माझे वडील आणि तुमच्या लहानपणीच्या गप्पा गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. आणि आपल्या या कार्यक्रमाचा शेवटचा एक टप्पा असा असतो की आपण आरशाशी गप्पा करतो, त्या आरशामध्ये बघून तुम्ही तुमच्याशी गप्पा करायच्या. तर मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेल की आरशामध्ये बघून तुम्ही आधी तुमच्या आईशी म्हणजे आमिनाबी आजीशी तुम्हाला आधी बोलायचंय की त्या जर असत्या किंवा त्या समोर आहेत तर तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरून गेला आहात, तर आज आई असती तर तुम्ही काय बोलला असतात तिच्याशी, ते तुम्हाला आरशामध्ये बोलायचंय. तर हा माझा आरसा आहे आणि या आरशामध्ये तुम्हाला संवाद साधायचा. मी या बाबतीमध्ये थोडासा माझा फार मोठा वीक पॉईंट आहे की आईच्या आठवणीनेच माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. परंतु मी फक्त आईला एवढंच सांगेन, ज्या वाटेने मी आयुष्यामध्ये जावं अशी तुझी इच्छा होती, त्या वाटेने मी चालत राहिलोय. पण तू मला पोरकं करून लवकर गेलीस. शेतावरचा बंगला पाहिला, मी कुलगुरू झालेलो आहे तुला माहिती आहे. उच्च शिक्षण संचालक असताना गव्हर्नमेंटच्या गाडीमध्ये तुला मी बसवलेला आहे. तुझा आशीर्वाद मला आयुष्यभर कामाला आलेला आहे. मुलांनाही मी तशाच पद्धतीने ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि जे काही आता मला आयुष्य ईश्वराकडून मिळणार आहे त्याहीसाठी तुझी प्रेरणा मला सतत कामाला येईल. आईने आम्हा सगळ्यासाठी केलेले कष्ट, दाखवलेला मार्ग, तो मात्र मी पाळलेला आहे. तू कबरमध्ये सुखी राहा, मिळो अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. काकूंसाठी एक संदेश ज्यांचं नाव होतं सौभाग्यवती जन्नत पठाण, तर काका त्यांच्यासाठी पण 2 शब्द.
हां नाही मी यश संपादन केलेलं आहे आणि मी करणार प्रत्येक वेळेला याची माझ्या मिसेसला सतत खात्री असायची. जेव्हा आम्ही बंगला बांधायला काढला प्रवरनगरला तेव्हा मी तिला घेऊन गेलो मोटरसायकलवर खिडक्यांच्या काचा आणण्यासाठी. त्या नगरला मी काचा घेतल्या, तिने मांडीवर घेतल्या त्या सगळ्या काचा. तर लाकडी खिडक्या होत्या, वरच्या बाजूला फक्त काच. आणि राहुरीच्या फॅक्टरीजवळ माझी गाडी पंक्चर झाली मोटरसायकल. काहीतरी 5:30-6ची वेळ असेल. तेव्हा मी तिला म्हटलं, अरे आता कसं करायचं? ती म्हणे काय करायचं? तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही आणि काही काळजी करू नका, मार्ग सापडेल तुम्हाला. अरे म्हणलं मी काय सिनेमातला हिरो आहे काय? ती म्हणली काही नाही, मला कधीच तसं वाटत नाही, तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि काय नवल, तिकडून एक नंतर एक फॅट आली आणि आमच्याजवळ थांबली. आणि तो माझा विद्यार्थी होता. म्हणलं हो सर काय, का थांबला? म्हटलं मोटरसायकल पंक्चर झाली. म्हणलं मॅडम सुद्धा आहेत, काही काळजी करू नका, इथेच थांबा, मी आता राहुरीवरून मेकॅनिक पाठवतो आणि तो तुमची ही जी पंक्चर आहे तो काढून देईल, नाही तुमची गाडी घेऊन येईल म्हटलं तिकडे. आणि गाडी पंक्चर झाल्यापासून मला वाटतं 15 ते 20 मिनिटामध्ये दुसरी गाडी आली आणि आमची मोटरसायकल घेऊन गेली आणि नीट करून दिली मला ताबडतोब. माझी मिसेस म्हणाली, पहा मी म्हटलं होतं तुम्हाला की तुम्हाला काही अशक्य नाही. तिचा जबरदस्त विश्वास होता. कदाचित माझ्या काही चुका झाल्या असतील तर तू मला माफ कर. मी तुला दागिन्याचा सोस नव्हता, तुला कपड्यांचा सोस नव्हता, कधी साड्या बिड्या पाया आणि मेकअप पावडर तर मी आयुष्यात पाहिली नाही तू लावलेली. परंतु माझी मंडळी, माझी मिसेस एक अत्यंत खानदानी आदर्श असं मी तिचं वर्णन करील. तिने माझ्या फाटक्या संसाराला मदत केली आणि म्हणून माझा फाटका संसार हा सोन्याचा झाला. ती आम्हाला लवकर सोडून गेली. तू आजारी पडलीस आणि जेव्हा तुला बोलणं शक्य नव्हतं तेव्हा सरफराज तुझ्याजवळ खाली तर म्हणजे मधल्याला आपल्या ग्राउंडला 2.5 महिना त्यांनी त्याची कॉट टाकली होती तिथे आणि तो राहत होता. मी म्हटलं की अरे सरफराज तू जा ना, मी हे करतो. तो म्हणला तुम्ही काय डॉक्टर आहात का? मला कळते ना, जर काही झालं मम्मीला रात्री तर. त्यानं तुझी सेवा केली आणि त्यामुळे मी सरफराज सगळे गुन्हे माफ केलेले आहेत. जो एवढ्या आपल्या आईची सेवा करतो त्या मुलाने त्याने मला उद्या काही म्हटलं तरी त्याचे गुन्हे माफ. तू काळजी करू नकोस. मी कुठल्याही, माझी मोठी मुलगी तिने इंटरकास्ट मॅरेज केलं. मला खूप राग आलता, रागवलो मी. पण तू मला सांगितलं माझ्या मिसेसने की झालंय ते, आता तुम्ही तिला मदत करा, आता परत नका काय तिला बोलू. आज तिच्या 2 मुली, एक डॉक्टर आहे आता होईल, दुसरी सिम्बॉइसला शिकते, ती यशस्वी आहे, शाळा पाहते. सरफराज तर आदर्श मुलगा आहे. तो मी नेहमी सांगतो की तो त्याच्या आईचा आदर्श मुलगा असं म्हणतो मी. तेव्हा तू दिलेल्या वाटेने आम्ही चाललोय. तुझा आशीर्वाद असाच ठेव आणि ईश्वरात मी प्रार्थना करेल की ज्या दिवशी स्वर्गप्रवेशामध्ये जी घोषणा होशील तेव्हा तुला स्वर्गात नक्कीच प्रवेश मिळेल. माफ कर, आमच्या चुकांना माफ कर.